राहुरी तालुक्यातील मानोरी गावातील ॲडव्होकेट राजाराम आढाव व त्यांची पत्नी ॲडव्होकेट मनीषा आढाव यांची निर्गुण हत्या करणाऱ्या आरोपींकडून पोलिसांची दिशाभूल केली जात आहे। घटनेची खोलवर चौकशी करून खरे गुन्हेगार शोधून काढलेच पाहिजे। वकील संरक्षण कायदा लागू होत नसल्याने राज्यातील सर्व कायदेतज्ञ भीतीच्या सावटाखाली आहे। उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेटीची वेळ दिली असून ॲडव्होकेट आढाव दाम्पत्य हत्या प्रकरणासह वकील संरक्षण कायद्याबाबत चर्चा साधत योग्य निर्णय घेण्यास भाग पाडू असे आश्वासन भारतीय विधी तज्ञ परिषदेचे सदस्य ॲडव्होकेट जयंत जायभाई यांनी दिले। वकील संघ महाराष्ट्रातले यांनी अतिशय दुःखित झालेले आहेत। आम्ही सगळे बार काउन्सिल महाराष्ट्र आणि गोवा या वैधानिक संस्थेचे सर्व निवडून आलेले पदाधिकारी त्यामुळे आज राहुरी वकील संघाच्या भेटीला आलेलो आहोत। एक अतिशय तरुण उमदा अशा वकील दाम्पत्याचा हा दुर्दैवी मृत्यू जो झालेला आहे त्यामागचे आरोपी आणि त्याचं खरं कारण याची तातडीनं चांगल्या पद्धतीची तपास यंत्रणा राबवून शासनानं याचा पूर्ण तपास लवकरात लवकर केला पाहिजे। त्याकरता परिस्थितीजन्य पुरावा सर्वत्र असल्यामुळं त्या पुराव्याला गोळा करण्याकरता सर्व तांत्रिक बाबूचा विचार करून एक स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम या ठिकाणी तयार केली पाहिजे आणि चांगल्या तंत्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास झाला पाहिजे, जेणेकरून हे आरोपी मोकळे सुटणार नाही। या आरोपींची मागे गुन्हेगारी स्वरूपाची खूप मोठी पार्श्वभूमी आहे। संगमनेर असेल, नेवासा असेल अशा कोर्टामध्ये वेगवेगळे खटले आरोपींच्या विरुद्ध झालेले आहेत आणि अशा सगळ्या या गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यामध्ये असे सराईत गुन्हेगारांच्या करता शासनानं अतिशय गंभीरपणे तपास केला पाहिजे। त्याचप्रमाणे सरकारी वकिलाची चांगल्या नेमणूक केली पाहिजे। आम्ही बारच्या वतीनं बार काउन्सिलच्या वतीनं अशी मागणी करतो की अतिशय ज्येष्ठ असे फौजदारी सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची शासनाने या खटल्यामध्ये सरकारी वकील म्हणून नेमणूक करावी आणि त्यांच्याकरता स्पेशल प्रॉसिक्युटर म्हणून त्यांच्यावर जबाबदारी देण्यात यावी आणि लवकरात लवकर या खटल्याचा तपास पूर्ण करून खटल्याचं जी काही सुनावणी आहे ती देखील फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवून जे काही दोषी असतील त्यांना जास्तीत जास्त कडक शासन झालं पाहिजे, अशा प्रकारची आमची भावना आहे आणि त्यासाठी आम्ही राहुरी वकील संघ आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या पाठीशी सगळेजण महाराष्ट्रातले वकील खंबीरपणे हा लढा देऊ आणि त्याचबरोबर वकील वर्गावर जे हल्ले होत आहेत त्या हल्ल्याच्या रक्षणाकरता वकील म्हणून काम करत असताना त्यांना योग्य संरक्षण मिळण्याकरता जी आमची ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट सरकारकडनं मिळण्याची मागणी आहे तिची देखील आम्ही अतिशय या ठिकाणी तीव्र अशी मागणी करतो आहोत। तो कायदा सरकारने त्वरित पारित करावा आणि तो जर लवकर सरकारकडनं त्वरित पारित झाला नाही तर लोकशाही मार्गानं तो मिळण्याकरता आम्हाला तीव्र अशा स्वरूपाचा योग्य ते आंदोलन देखील करावं लागेल, याची देखील आम्ही या ठिकाणी सरकारला मागणी करतो आहोत। या सगळ्या गोष्टी करून वकील वर्गाच्या पाठीशी सरकार निश्चित राहील। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री हे देखील वकील आहेत आणि त्यांनी जे आश्वासन दिलं आहे त्याप्रमाणे आम्हाला खात्री आहे की यामध्ये निश्चित या जे काही आढाव दाम्पत्य त्यांना आणि त्याचप्रमाणे राहुरी वकील संघ यांना। मी ॲडव्होकेट शिवाजी गणपत शेळके, सदस्य नाशिक जिल्हा वकील संघ। काही दिवसांपूर्वी अशा बातम्या प्रसिद्ध झाल्या की हे जे राहुरी येथील कुटुंबाचं जे वकील दाम्पत्याचं अपहरण करून खंडणीसाठी त्यांचं अपहरण करून म्हणजे हत्या केलेली आहे, परंतु हे सर्व चुकीचं आहे। स्थानिक आता मी प्रत्यक्ष राहुरी येथे वकील संघाला भेट दिली आणि स्थानिकांशी चर्चा करून जी माहिती मिळते त्याच्यातून असं स्पष्ट होत आहे की हे पूर्णपणे पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी अशी खोटी माहिती दिली जाते। वस्तुतः सदर वकील दाम्पत्य हे अत्यंत सधन कुटुंबातील असून त्यांना पैशांची किंवा अशी काही कमतरता नव्हती आणि जेव्हा त्यांची मृतदेहाचे व्हिडिओ बघितले किंवा स्थानिक चौकशी केली त्यांच्या अंगावर 5 लाखापेक्षा जास्त किमतीचे दागदागिने होते। अशा परिस्थितीत ते जे खंडणीसाठी त्यांचं 5 लाखासाठी जे अपहरण करून खून केला हे म्हणणे धांदात खोटे आणि तपासाची दिशाभूल करणारे, तरी याचा मेन सूत्रधार कोण आहे आणि कशासाठी याचा खून झालेला आहे हे सखोल चौकशी होणं खूप गरजेचं आहे। धन्यवाद। राहुरी येथील न्यायालय आवारात वकिलांनी कामबंद ठेवत सुरू केलेल्या साखळी उपोषण स्थळी राज्यातील नामवंत कायदेतज्ञ भेटी देत आहेत। त्यानुसार ॲडव्होकेट जायभाई यांच्यासह महाराष्ट्र व गोवा वकील परिषदेचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट राजेंद्र उमाप,
महाराष्ट्र गोवा वकील परिषदेचे सदस्य, वक्फ बोर्ड समिती सदस्य ॲडव्होकेट अहमद खान पठाण, नगर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट भूषण बराटे, नाशिक जिल्हा वकील संघाचे ॲडव्होकेट शिवाजी शेळके, अकोला बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट वसंतराव मानकर, ॲडव्होकेट रमेश जगताप, राहता बार असोसिएशनचे ॲडव्होकेट दिगंबर धनवटे, ॲडव्होकेट विक्रम सगळगिळे, ॲडव्होकेट अजित काळे, ॲडव्होकेट रोहित बनसोडे, ॲडव्होकेट श्रीकांत पठारे, छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयाचे वकील संघाचे जिल्हा अध्यक्ष ॲडव्होकेट नरसिंह जाधव आदींनी राहुरी बार असोसिएशनच्या साखळी उपोषणाला भेट देत ॲडव्होकेट आढाव दाम्पत्य हत्या प्रकरणासह वकील संरक्षण कायद्याबाबत संवाद साधला. ॲडव्होकेट आढाव दाम्पत्यांना न्याय देण्यासाठी वकील संघटनांनी एकी कायम ठेवावी. पोलीस प्रशासन गुन्हेगारांना पाठीशी घालत असल्याची चर्चा आहे. खून हा पैशासाठी झालेला नाही. तसेच आरोपी हे ॲडव्होकेट आढाव दाम्पत्याचे पक्षकारही नाहीत. त्यामुळे घटनेबाबत चुकीची माहिती प्रसारित होत आहे. खून करणाऱ्यांनी खंडणीसाठी दुष्टकृत्य केलेले नाही. या प्रकरणाला वेगळेच कारण दिसत आहे. घटनेचा खरा मास्टरमाइंड पोलिसांना बोटावर नाचवत आहे. त्यामुळे घटनेची सखोल चौकशी करण्यासाठी CBI किंवा SIT मार्फत चौकशी करावी. ॲडव्होकेट आढाव दाम्पत्य हत्या प्रकरणामुळे राज्यभरातील वकिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. राज्यभरातील बार असोसिएशन ॲडव्होकेट आढाव हत्याकांड प्रकरणामुळे साखळी उपोषण करत आहे. तसेच 2 फेब्रुवारीपर्यंत न्यायालयाचे कामकाज बंद ठेवणार आहे. शासनाने ॲडव्होकेट आढाव हत्याकांडबाबत मारेकरी तसेच घटनेचा मास्टरमाइंडचा शोध घ्यावा. त्यासाठी राज्य पातळीवरून दबाव टाकणार आहोत. तसेच वकिलांसाठी संरक्षण कायदा लागू करावा यासाठी महाराष्ट्र गोवा राज्य वकील बार असोसिएशन व भारतीय विधितज्ञ परिषद प्रयत्नशील असल्याचे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले. विजन प्लस न्यूजसाठी मीनाश पटेकर, राहुरी.